त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि आता संध्याकाळची वेळ झाली आणि आज नेमकं माझ्या वर्ष मागून वर्ष जाईल होईल लहानाची ती मोठी कारकीला घराण्याचा आशीर्वाद. हॅलो नमस्कार, मी तेजू स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की भाऊजींचं केळवण वगैरे केलं आम्ही. त्या केळवणाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर बरेचसे छोटे मोठे कार्यक्रम झाले आपले जे पारंपरिक असतात ते, पण त्याचं काही मी शूट वगैरे घेतलं नाही मोठा व्हिडिओ. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी सगळं काही शेअर केलं आहे, सगळं आत्तापर्यंतचं. तर म्हटलं चला आता हळूहळू लॉंग व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करते जसं वेळ मिळेल तसं. तर त्यानंतर आज होत्या घाना बांगड्या, तर त्यासाठीच मी सकाळी घरचं काम लवकर आवरून आले होते आणि सकाळी काही शूट घेताच आलं नाही कारण एवढी सगळी घाई असते ना आणि मला पटपट आवरायचं होतं. त्यामुळे व्हिडिओ घ्यावा की काय करावं तेच काही समजत नव्हतं, म्हणून मग व्हिडिओ काही मी घेतलाच नाही आणि डायरेक्ट लग्न घरी आले आणि तिथे आल्यानंतर मग अशी काही कामांची घाई होती आणि खरं तर इथे पण व्हिडिओ घ्यायला कोणीच नव्हतं, पण याला त्याला सांगून मग व्हिडिओ म्हणजे घ्यायचे छोटे छोटे क्लिप तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. आणि मग इथे ना आमचं सगळ्यांचं डेकोरेशन चालू होतं आणि बाकीचं सगळं बनवलं होतं, फक्त अक्षदा बनवायच्या राहिल्या होत्या आणि त्यात आज घाना बांगड्या त्याचबरोबर हळद फोडायचं हे सगळे कार्यक्रम आजच होते आणि त्यामुळेच मग थोडीशी आमची धावपळ झाली. खरं तर दीदींनी आणि मी खूप दिवसांपासून ठरवलं होतं की आपण हे रील्स बनवायच्या त्या रील्स बनवायच्या, असं करायचं तसं करायचं, पण वेळेला आमच्याच्यानी ना काहीच झालं नाही. म्हणजे केलं आम्ही पण एवढं काय आम्हाला म्हणावं असं म्हणजे वेळच मिळाला नव्हता आणि खरं तर अक्षदा आधीच बनवायच्या होत्या आम्हाला, पण सारखी लग्नाची शॉपिंग हे राहिलं ते राहिलं, सारखं म्हणजे मार्केटला जाणं इकडे तिकडेच एकेकाची धावपळ चालूच होती आणि मग त्या काही गडबडीत आम्हाला काही म्हणजे वेळच मिळाला नाही अक्षदा बनवायला. आणि म्हटलं चला आज आहे तर लवकरच आले होते मी, म्हणून म्हटलं चला आहे थोडासा वेळ तर आपलं ते कामात काम होऊन जाईल आणि मग अक्षदा पण बनवायच्या होत्या तर मग दोन्ही पण कामं होतील, म्हणून म्हटलं चला थोडंसं डेकोरेशन वगैरे करूया आणि रील शूट करूया. तर फोटोग्राफर आणि जे ते आपापल्या कामामध्ये बिझी होतं तर आम्ही इकडे छान असं डेकोरेशन वगैरे केलं आणि व्हिडिओग्राफर पण होते, त्यामुळे मग त्यांनी आमचं लगेच शूट घेतलं आणि आम्ही सगळ्या 5 जणी बसलो होतो आणि 5 ताटं बनवले होते अक्षदांचे. तर त्यामध्ये दोघांची नावं टाकले, तर छान असं तांदूळावरती कलरफुल नावं टाकले होते, खूप छान वाटत होतं ते. आणि मग आम्ही सगळ्या मावशी वगैरे बसलो आणि मग ह्या माझ्या सगळ्या सासूबाई आहेत तर आम्ही सगळ्यांनी मिळून ना या अक्षदा तयार केल्या आणि तिकडे भाऊजींना आमचं शूट पण घेत होते कारण तेच रील्स वगैरे आमच्या बनवत होते. आणि त्यानंतर मग माझा फोन एका दीदीकडे दिला होता तर त्यांनीच माझे व्हिडिओ वगैरे काढले, कारण आहे ना जसं लक्षात येईल तसं मी व्हिडिओ घेत होते, कारण एवढं काही कामाच्या नादामध्ये लक्षातच राहत नव्हतं की प्रॉपर असं शूट घ्यायचं तसं घ्यायचं. जेव्हा लक्षात येईल तेव्हा मग घेत होते, कारण मोबाईल एक इकडे आणि माझं काम एक इकडे असंच चालू होतं लग्नाच्या घाई गडबडीमध्ये. पण तरी आठवणी म्हणून ह्या कायम माझ्या मोबाईलमध्ये राहतील म्हणून मग हे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर आम्ही छान म्हणजे अक्षदा वगैरे बनवल्या आणि इकडे फोटोग्राफर आम्हाला कसा टेक घ्यायचा ते सांगत होते, तर छान असा व्हिडिओ पण बनवून झाला होता. आणि इकडे बाहेर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू होता. इथे जवळच्या बायका त्यांच्या भाऊबंद आणि बाकीचे पण जे पाहुणे रावळे आहेत तर ते येत होते आणि जसं जमन तसं मग बांगड्या वगैरे भरून जेवण वगैरे करून ते जात होते. गावाकडे असं लगीन घर म्हटलं की घाना बांगड्या हे सगळ्या गोष्टी आल्याच, पण आजकाल हे शहरांमध्ये काही एवढं पाहायला मिळत नाही, हे थोडंसं कालबाह्य होत चाललंय. आणि जागेअभावी म्हणा किंवा आपले जवळचे नातेवाईक काही एवढे नसतात शहरामध्ये, त्यामुळे मग एवढं कोणी करत नाही, आपलं मोजकंच करतात आणि शहरामध्ये ना एवढं मिळत नाही जेवढं गावाकडे मिळतंय. आणि गावाकडे सगळे आपले पाहुणे रावळे मंडळी म्हणजे जवळचे नातेवाईक असतात आणि ह्या सगळ्या परंपरा आहे ना आजकाल गावांमध्ये तर पाहायला मिळतात, पण शहरामध्ये एवढं काही पाहायला मिळत नाही. तर 2 दिवस बांगड्यांचा कार्यक्रम होता कारण भरपूर पाहुणे रावळे जवळचे होते, तर सगळ्यांना बांगड्या भरता याव्यात यासाठी 2 दिवस हा कार्यक्रम ठेवला होता बांगड्यांचा. तर इकडे बाकीच्या सगळ्या बांगड्या वगैरे भरत होत्या, तोपर्यंत म्हटलं चला आपण डेकोरेशन करून घेऊया कारण बराच वेळ लागणार होता डेकोरेशनला, कारण खूप मोठं होतं ना. तर मग आम्ही इकडे डेकोरेशनला लागलो होतो कारण पाकळ्या वगैरे आधीच बनवून ठेवलं होतं दीदींनी, त्यामुळे मग आम्हाला पटपट सगळं बनवायचं होतं आणि बॅनर वगैरे सगळं भाऊजींनी लावून दिला होता आणि मागचा पडदा वगैरे यांनी थोडीशी आम्हाला मदत केली होती, त्यामुळे मग आम्हाला सोपं झालं. आम्ही फक्त नवरदेवला खुश आहे पण
इकडे माझी आणि भाऊजींची अशी चेष्टा मस्करी चालू होती. तोपर्यंत आमची इकडे बाकीचं डेकोरेशन वगैरे पण झालं होतं आणि भाऊजींनी आम्हाला खूप हेल्प केली होती छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे मग आम्हाला कोणाची हेल्प लागली नाही आणि बाकीचं आम्ही दीदींनी आणि आम्ही सगळ्या नंदांनी मिळून तर केलंच होतं. आणि एवढं छान डेकोरेशन झालं होतं ना. तोपर्यंत आतमध्ये बायकांचा गाण्याचा कार्यक्रम पण झाला होता, हळद दळून झाली होती. त्यानंतर मग आज गडंगनेर पण होतं सगळ्या मावशींचं मिळून. तर मग स्वयंपाक वगैरे पण झाला होता. सगळा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि आता संध्याकाळची वेळ झाली आणि आज नेमकं माझ्या नंदबाईच्या मुलीचा पण बड्डे आहे. तो तिचा पहिला बड्डे आहे, त्यामुळे ते पण मोठा कार्यक्रम आहे. तर आम्हाला तिकडे पण जायचं राळेगणला. तर म्हटलं चला. तर त्याआधी ना आज दिवसभर काही ब्लॉगला सुरुवातच केली नाही, असंच कोणीतरी शूट घेतलं आणि मग तेच तुमच्यासोबत शेअर करते. तर ब्लॉगला पण सकाळी सुरुवात करण्याआधीच इतकी घाई झाली ना, त्यामुळे मग पटकन आवरला आणि आम्ही तिकडेच गेलो डायरेक्ट घरी. त्यानंतर आत्ता आले. तर आता जवळजवळ 6 वाजले आणि संध्याकाळी 8च्या दरम्यान काहीतरी बड्डे आहे तिथे. तर आम्हाला तिकडे पण जायचे. तर मग आता त्या आधी ना आजी आणि मामांसाठी काहीतरी स्वयंपाक करून ठेवायचा आहे. त्यानंतर सगळी सोय लावून मग जायचे. तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओ. तिकडे गाणा बांगड्याचा कार्यक्रम होता, तर तो दिवसभर चालूच होता. आणि त्यात म्हणजे मी थोडंसं लवकर गेले होते कारण डेकोरेशन वगैरे करायचं होतं आणि थोडीशी काही मदत करायची होती, म्हणून मग दुपारी गेले होते मी आवरल्यानंतर. आणि आता 6 वाजले येता आणि मग जेवण वगैरे करून आले. पण म्हटलं चला आता पुन्हा उद्या पण हळद आहे, त्यामुळे उद्या पण सकाळी म्हणजे पटकन जायचे काम वगैरे आवरून. तर दादा पण येणार आहे, तर दादांना घ्यायला जायचे. त्यानंतर मग ते जातील त्यांना घ्यायला आणि तसंच मग मलाही तिथे सोडतील. तर आता 2-3 दिवस काय ब्लॉगला मला असं वाटतं टाईमच नाही, कारण खूप जास्त घाई होते. आणि आता लगातार हळद वगैरे सगळे एकाच दिवशी म्हणजे लगातार एका मागं आले ना, त्यामुळे मग आता ब्लॉग काय आपले कदाचित वेळेवर येणार. सगळ्या आवरल्यानंतर मग आम्ही गेलो होतो बर्थडेला. तर तिथे गेल्यानंतर छान पिलो रेडी झालेली होती आणि सगळ्या कार्यक्रमासाठी पाहुणे मंडळी पण जमले होते. त्यानंतर लगेच मग आम्ही घाईतच औक्षण वगैरे केलं आणि सगळ्यांना बाय बाय वर्ष मागून वर्ष जाईल होईल लहानाची ते मोठी कारगिल घराण्याचा आशीर्वाद आहे सदैव तिच्या पाठी. अहो महालक्ष्मीच्या रूपात